प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा आम्ही सर्व मिळून प्रभू येशूच्या नावात तुमचं स्वागत करतो. सिस्टर ब्रदर्स, परत एकदा आपण देवाचं वचन ऐकूया. कारण बायबल सांगतं की देवाने सर्व काही आपल्या वचनामध्ये ठेवलेलं आहे आणि देव शब्द पाठवतो आणि आरोग्य देतो, आशीर्वाद देतो. प्लीज कृपा करून आपले हृदय आज देवाच्या वचनासाठी उघडा आणि ज्यावेळेस तुम्ही वचन ऐकताल एक गोष्ट लक्षात ठेवा, 100% तुमच्या आत्म्यात बदल होणार, तुमच्या जीवनात बदल होणार. कारण या वचनामध्ये निर्माण करण्याचं, बदलण्याचं, अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो आपण सगळे लोक आज देवाचं वचन ऐकत असताना एकत्र बसा आणि लक्षात ठेवा, शेवटी आम्ही प्रार्थना करू आणि त्या प्रार्थनेत देव तुम्हाला स्पर्श करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सो ह्या शेवटच्या दिवसात आपण जगत आहोत आणि बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, देवाकडे या म्हणजे देव तुमच्याकडे येईल. जर तुम्ही याकोबाचे पत्र काढलं, प्लीज कृपा करून काढूया. ज्यांच्याकडे बायबल असेल त्यांनी याकोबाच्या पत्रामध्ये आपण येऊया, याकोबाच्या पत्राकडे. आणि जर तुम्ही काढलं याकोबाचं पत्र आणि 4था अध्याय, प्लीज कृपा करून काढूया. या प्लीज कृपा करून वाचूया 8 वचन. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. आणि बायबल मध्ये लिहिलंय की देवाजवळ या म्हणजे देव तुमच्याकडे येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या शेवटच्या दिवसांमध्ये बिलीवर, तुम्ही प्रभूमध्ये असताल किंवा प्रभूपासून लांब असताल, पण हे शेवटल्यातली शेवटली घटका आहे. आणि जेवढं इथून मागं तुम्ही प्रभूमध्ये नव्हता ते तेवढं इथून पुढं देवाच्या जवळ आणि जवळ येणं गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं, जेवढं तुम्ही देवाच्या जवळ असताल, लक्षात ठेवा, तुम्ही चमकणार देवासारखे. आमेन. तुम्ही आशीर्वादित होणार. त्याच्या मुखावरचा प्रकाश तुमच्यावरती पडेल आणि तुम्ही गौरवातून गौरवात आशीर्वादित होणार. आमेन. खूपशे लोक मला म्हणतात की पास्टर, मला प्रभूमध्ये वाढायचंय, प्रभूमध्ये मला उपयोगात यायचंय. हे लोकांना नेहमी सांगतो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं देवाच्या जवळ येणं म्हणजे काय, ऑलरेडी प्रभू तुमच्यात असेल, पवित्र आत्मा तुमच्यात असेल. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसता, प्रार्थना करता, स्तुती करता आणि देवाचं वचन वाचता, त्यावेळेस तुम्ही अजून देवाने भरले जाता, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले जाता. म्हणून तर बायबल मधील देवाचं वचन सांगतं की जर आज तुम्ही त्याचं वचन ऐकताल तर आपलं हृदय कठीण करू नका. प्रेज द लॉर्ड. इब्रिकास पत्र, प्लीज कृपा करून वाचूया. ऐका देवाचं वचन, इब्रिकास 4था अध्याय. आणि जर तुम्ही वाचलं देवाचं वचन काय लिहिलं आपण वाचूया. या प्लीज कृपा करून ऐकूया. इब्रिकास पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये येऊया आपण. प्लीज वाचूया आणि 12 वचन प्लीज वाचूया. इब्रिकास पत्र 3रा अध्याय आणि 12 वचनामध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. भावांनो, जपा नाही तर जिवंत देवापासून दुरावल्याने तुमच्यातल्या कोणामध्ये अविश्वासी वाईट अंतकरण उत्पन्न होईल. या पुढे. तर जोपर्यंत आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत तुम्ही दररोज एकमेकास बोध करा, यासाठी की पापाच्या ठकविण्याने तुमच्यातला कुणी कठीण होऊ नये. ना बायबल सांगतं की जसं तो दिवस जवळ आणि जवळ आणि जवळ येत आहे, तुम्ही अजून आणि अजून विश्वासात आणि कृपेत आणि देवाच्या जवळ आलं पाहिजे. आमेन. कारण पापाचं ठकवणं या दिवसामध्ये प्रचंड वाढत आहे. अनेक लोक आज पाहतात तुम्ही वाईटामध्ये, वासनेमध्ये, पापामध्ये जगत आहेत. आणि बायबलचं वचन सांगते शेवटच्या दिवशी होईल. आणि इव्हन बायबल पुढे जाऊन असं सांगतं की विश्वासातून खूपशे लोक मागे जातील. का? कारण ते वेगवेगळ्या शिकवणी ऐकतील, ते बायबलचं सोडून भलतीकडे वळतील आणि भलते शिकवणी ऐकतील. पण तुम्ही लोक देवाचे लेकर आहात, तुम्ही देवाचं वचन ऐकणारे आहात, तुम्ही देवाचा आवाज ऐकणारे आहात. आणि बायबल सांगतं पुढच्या वचनात, प्लीज सिस्टर कंटिन्यू करूया. कारण जर आपण आपला प्रारंभीचा भरोसा शेवटपर्यंत बळकट धरतो तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार होतो. हे वचन काय सांगते आपल्याला? ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि ज्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्यात राहायला आला, तो म्हणला प्रभू येशू माझा प्रभू आहे. बायबल सांगतो तो प्रारंभीचा भरोसा तुम्ही शेवटपर्यंत म्हणजे प्रभू येशू पर्यंत टिकून ठेवला पाहिजे. आणि त्याला म्हणतात खरा विश्वासू. मी खूपशे विश्वासू पाहतो, प्रभूमध्ये येतात, थोडे दिवस राहतात आणि ते येशूला सोडून जातात आणि परत येतात, संकट आले, त्रास आले. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर आशीर्वादासाठी, आरोग्यासाठी किंवा काही मिळण्यासाठी, नोकरीसाठी, प्रमोशनसाठी देवाच्या मागे चालत आहात,
ऑफकोर्स देव तुम्हाला देणार आहे, पण तुम्ही सगळ्यात मोठी गोष्ट गमावताय की तुम्हाला आशीर्वाद देणारा, जीवन बदलणारा, तुमच्या जीवनामध्ये सर्व काही पुरवणारा आणि सगळ्यात जास्ती तुमची काळजी घेणारा आणि तुमच्यावरती सर्वात जास्ती प्रेम करणारा तो प्रभू येशू जर तुमच्या हृदयात किंवा तुमच्या बरोबर आहे, तुम्ही नेहमी तृप्त असता, आमेन, नेहमी विजयी जीवन जगता, Yes. नेहमी पुढे जाताल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून पुढचं वचन असं लिहिलंय, पुढच्या वचनात, कारण असे म्हटले आहे की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर क्रोध चेतविण्याच्या वेळेस जसे झाले त्याप्रमाणे तुम्ही आपली हृदय कठीण करू नका. या हृदय जे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हृदय म्हणजे आपण म्हणतो ते हृदय जे ब्लड पंपिंग करतं ते नाही. हृदय म्हणजे आत्मा आहे. शरीर वेगळं आहे, जीव वेगळा आहे, आत्मा आहे. आणि या बायबल सांगतं की आपला आत्मा किंवा हृदय कठीण करू नका. का आज बघा तुम्ही अनेक गोष्टी या जगात आल्यात. मोबाईल आलाय, सॅटेलाइट आलेत, AI आलंय. आता मी एक गोष्ट ऐकली, AI चे एअरबड्स आलेले आहेत आणि तुम्ही कुठली भाषा ऐकू शकता. इमॅजिन, कल्पना करा, आपण जे नोहाच्या काळी होतो त्या दिवसामध्ये आपण जगत आहोत. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस तुम्ही नोहाच्या दिवसामध्ये असताल, ते दिवस पाहताल, समजून घ्या की प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि बायबलचं वचन सांगतं की आपलं हृदय कठीण करू नका, रोज देवाच्या जवळ यायचं. आमेन. केव्हाच तुमची प्रार्थनेची वेळ चुकू नका, केव्हाच वचन वाचण्याची वेळ चुकू नका. जगातला कुठलाही माणूस, तो पंतप्रधान किंवा मोठा अधिकारी किंवा कुठलाही अधिकारी असो, त्यांना आपण मान दिला पाहिजे, पण सगळ्यात पहिला मान प्रभू येशू ख्रिस्ताला दिला पाहिजे. आमेन. कारण बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, तो आपला निर्माण करणार आहे, तो आपला तारणार आहे. त्याने आपल्यासाठी स्वर्ग सोडला, तो आपल्यासाठी आला. बायबल सांगतं आपण पापी असताना त्याने आपली आठवण केली आणि आपली जागा वधस्तंभावर प्रभू येशूने घेतली. तो मेला आणि बायबल सांगतो तो पुन्हा उठला आणि तो परत येणार. आमेन. आणि म्हणून देवाच्या जवळ आणि जवळ आणि जवळ आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, एवढी शांती तुमच्या हृदयात असेल, तुम्ही कुठल्या गोष्टीला भिणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे देवाच्या वचनाद्वारे बघताल. प्रेज द लॉर्ड. नेहमी ऐका काय बोलत आहे पवित्र आत्मा. तुम्ही कुठल्याच गोष्टीकडे, माणसं काय सांगतात, डॉक्टर काय सांगतात, डॉक्टर आपले मित्र आहे, बरोबर आहे, ते सांगतात, पण ते वस्तुस्थिती असेल. पण बायबल सांगतं देवाचं वचन सत्य आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन काय सांगते महत्वाचं आहे. लोक काय बोलतात, लोक आपल्याविषयी काय सांगतात, तुमचं मन अनेक नकारार्थी गोष्टींनी भरून टाकतील. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या जवळ येता, प्रभूच्या पायापाशी बसता, तुम्ही वचन ऐकता, या हृदयातली सगळी घाण निघून जाते. आणि बायबल सांगतं की तुम्ही आणि मी ज्यावेळेस देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो, तुम्ही आणि मी नवीन कृपा, नवीन अभिषेक, रोज ताजा मानना, ताजा अभिषेक आपल्यावरती येतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून देवाच्या जवळ रोज येणं आणि बसणं आणि बोलणं अत्यंत गरजेचं आहे. Yes. अनेक लोक आज त्यांच्या पवित्र आत्मेची आग थंड झालीये, आज ते आत्मेमध्ये चालत नाहीये. आणि लक्षात ठेवा, शैतानाला हेच पाहिजे की तुमच्यातली पवित्र आत्मेची आग केव्हा बुजते, तुम्ही केव्हा विश्वासात कमी होता, तुमचं बोलणं केव्हा बदलतं, वचनाच्या विरुद्ध होतं, केव्हा तुम्ही जगातले शब्द ऐकायला चालू होता आणि तो अटॅक करणार. जोपर्यंत तुम्ही आत्मेने भरलेले आहात, वचन बोलत आहात, देवाच्या उपस्थितीमध्ये आहात, नो बडी, कुणी कुठला शैतान तुमच्याशी खेळ खेळू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून देवाचं वचन सांगतं, जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस तुम्ही देवाच्या छायेत राहता, लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस देवाच्या छायेत राहता, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही शैतान कुठल्याही प्रकारे कुठलाही अटॅक तुमच्यावर करू नाही शकत. येस. आम्ही आज एवढ्या वर्ष देवाच्या बरोबर चालत आहोत. मला एक गोष्ट सांगायला आवडेल, देवा प्रत्येक क्षणी तुमच्यावरती नजर ठेवतो. या जगात जसं काय तुम्ही एकटे जगत आहात, असं तो तुमच्यावरती प्रेम करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याचं प्रेम माणसासारखं नाही. माणूस सर्वावरती सारखं प्रेम नाही करू शकत. तो एकावरती जास्ती प्रेम करेल, दुसऱ्यावर कमी, तिसऱ्यावर कमी. पण बायबल सांगतं परमेश्वर न बदलणार आहे. दुसरी गोष्ट, त्याची प्रीती सार्वकालिक आहे. तिसरी गोष्ट, बायबल सांगतं की देव प्रीती आहे. आमेन. याचा अर्थ देव सगळ्यांकडे त्याच नजरेने,
त्याच प्रेमाने पाहतो. पण तुम्ही आणि मी प्रभूचा आवाज ऐकणारे पाहिजे आणि देवाच्या जवळ आणि जवळ येणारे बना. आणि जर तुम्ही देवाच्या जवळ येणारे बनणार, आजारापासून लांब असतात. नेहमी लक्षात ठेवा, शैतानापासून तुम्ही लांब आहात. दुसरी गोष्ट, तुम्ही देवाच्या राज्यात आहात. तिसरी गोष्ट, तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला गाठणार, रोज गाठणार. रोज आणि रोज काहीतरी विश्वासू लोकांच्या जीवनात नवीन साक्ष झालीच पाहिजे. आमेन. इमॅजिन, कल्पना करा, बायबल सांगतं ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशातून निघाले, लक्षात ठेवा, रोज ते देवाचा चांगला हात त्यांच्या डोक्यावरती पाहत होते. रोज रोज ते पाहत होते कसा देव शत्रूंना पळवतोय, राजांना पळवतोय, मांना खाऊ घालतोय, रोज त्यांना मांस, रोज त्यांना पाणी अरण्यात देतोय, त्यांचे कपडे जुने होऊ देत नाही, त्यांचे तळपाय झिजू देत नाही, त्यांना आजारी पडू देत नाही, त्यांच्यावरती कुठलं ऊन लागू देत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारे अंधारात ठेवत. एव्हरी डे तुम्ही बघताल देवाचा चमत्कार ते रोज पाहत होते. का? कारण बायबल सांगतं रात्री अग्निस्तंभात आणि दिवसात मेघस्तंभात देव त्यांच्या बरोबर चालत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच देव तुमच्यामध्ये राहतो पवित्र आत्म्याद्वारे. आणि तो देव म्हणतो, माझ्या मुला जवळ ये, माझ्या अजून जवळ ये. आणि जेवढं तुम्ही देवाच्या जवळ येणार, तुमच्या घरातलं टेन्शन, तुमच्या घरातली दारू, तुमच्या घरातले कर्जाचे आत्मे प्रभू येशूच्या नावात निघून जातील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं कोणी नाही करू शकत सिस्टर. बाकी सगळे बोलतील ब्रदर, पण देव जो आहे बोलत नाही, त्याचा शब्द कार्य करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि आज म्हणून तो बायबलचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं, जर तुम्ही प्लीज यशया 55 मध्ये आलात या देवाच्या वचनाकडे, आयझिया चॅप्टर 55, आणि जर तुम्ही प्लीज कृपाकडे वचन ऐकलं, तुम्हाला कळेल देव आपल्या लोकांशी काय बोलत आहे. यशया 55 अध्याय, आणि प्लीज कृपा 6 वचन वाचूया. व्हेरी इम्पॉर्टंट. परमेश्वर सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधा. ओके. तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा. ओके. दुष्ट आपला मार्ग व अन्याय मनुष्य आपल्या कल्पना सोडून देवो. ओके. आणि परमेश्वराकडे तो परत येवो. आमेन. म्हणजे तो त्याच्यावर दया करील. परमेश्वराकडे तो, तुम्ही किती पापी असताल, टाकलेले असताल, डोंट वरी, काळजी ना करू. तुम्ही देवाच्या जवळ या आणि म्हणा, प्रभू मी चुकलोय, मी चुकीचं काम केलंय, मला बायबल सांगतो तो तुमच्यावर दया करेल. आमेन. आणि त्यांनी जर दया केली, तुम्ही त्याच्या जवळ आला, पुढचं वचन, आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ, कारण तो उदंड क्षमा करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो प्रभू येशू विना जगू नका. देवाच्या जवळ या, तुमच्यात नवीन ताकद येणार. तुम्ही प्रत्येक संकटाच्या वरती चालताल आणि प्रत्येक वेळेला तुम्ही विजयातून विजयात येणार, म्हणजे येणार. कारण बायबल मध्ये लिहिलंय, देवाचं वचन सांगतं, देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या जवळ असावं, कारण आपण त्याचे लेकरं आहोत. इमॅजिन, आई आज सकाळी एक आईने मला फोन केला पुण्यामधून. तिने मला सांगितलं की पास्टर, माझा मुलगा झोमॅटो जो कंपनी तिथे काम करतो, पण पास्टर तो रुसून आज 10-12 दिवस झाले आमच्यापासून दूर गेलाय. आणि पास्टर तो फोन उचलत नाही, घरी येत नाही, 12 दिवस झाले, आणि आमचा जीव खूप दुःखी आहे. इमॅजिन, जर त्या आईला आपला मुलगा जवळ पाहिजे, तर देवाने जो श्वास आणि आत्मा तुमच्यात टाकला आणि त्याने आपल्यासाठी वधस्तंभावर प्राण देऊन आपल्याला त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलंय, त्याची इच्छा आहे तुम्ही त्याच्याजवळ असावं. आमेन. कारण जर तुम्ही त्याच्याजवळ असताल, तुम्ही एकदम सुरक्षित आहात, येस, आशीर्वादित आहात. बाकी नो गॅरंटी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला आजचं वचन कळालं असेल. सो आज परत एकदा उद्या आपण भेटणार आहोत, पण आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. हालेलुया. हालेलुया. आपले डोळे बंद करा, आपले डोळे बंद करा आणि प्लीज माझ्या मागे बोला. प्लीज बोलूया पूर्ण हृदयाने, विश्वासाने. जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल तर माझ्या मागे बोला. बोला, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, आणि तिसऱ्या दिवशी, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयामध्ये ये. प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझा तारणारा देव. तू माझा तारणारा देव. माझ्या हृदयात मी तुला स्वीकारतो. माझ्या हृदयात मी तुला स्वीकारतो. मी कबूल करतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. प्रेयर करूया. तुम्ही आजारी असताल, संकटात असताल, कर्जात असताल, दारूत असताल, कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये येशूच्या नावात सुटका आहे.
डोळे बंद करा. फादर, आज तुझ्या लेकरांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, तुझं वचन ऐकलंय. मी प्रार्थना करतो येशूच्या नावात, आजपासून शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर. का जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला प्रभू ईश्वर आणि त्याला अंगीकारलं, तितक्यांना देवाचे लेकर होण्याचा अधिकार दिला. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक डोक्यापासून तर पायपर्यंत असलेले सगळे आजार, सगळ्या गाठी, सगळ्या कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर, सगळे आजार शरीरातले येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही नाश करत आहे. आणि डोक्यापासून तर पायापर्यंत आम्ही आज्ञा देतो, प्रभू येशूच्या नावात आरोग्य व्हायला लाग, आमेन, बरे व्हा येशूच्या नावामध्ये. आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, आजपासून त्यांचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. फादर, चमत्कार त्यांना दिसायला असं कार्य आम्ही येशूच्या नावात स्वीकारतो. सगळ्या कर्जाच्या आत्मे, दारूच्या आत्मे, भांडणाच्या आत्मे, टेन्शनच्या आत्मे, घरातील अशांतीच्या आत्मे, त्यांना कामधंद्यामध्ये बरकत नाही देणारे आत्मे निघून जा प्रभू येशूच्या नावात. आजपासून प्रभू येशूच्या नावात आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक आशीर्वाद, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचे आशीर्वाद आम्ही तुमच्यासाठी येशूच्या नावात स्वीकारतो. आणि सगळ्यात जास्ती देवाची शांती तुमच्या हृदयावर राज्य करू. थँक्यू फादर, प्रभू येशूच्या नावात, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. आणि लक्षात ठेवा, आपण परत उद्या 8:30ला भेटूया. शुक्रवारी 7 ते 9 चर्च असतं. रविवारी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत आपण चर्चमध्ये चर्च तुम्ही पाहू शकता, विनियार्ड वर्कर्स ब्लेसेड चर्च. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक दिवशी संध्याकाळी 8-8:30 वाजता. गॉड ब्लेस यू. थँक्यू. आमेन.